नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून यशाचा 100% निकाल लावत प्रत्यारोपण प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। एका विशेष कार्यक्रमात हृदय प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांचा सत्कार करण्यात आला। नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद आणि CVTSचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथील CVTSचे वरिष्ठ सल्लागार हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील हृदय प्रत्यारोपण प्रक्रियेच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे। आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये 10 हार्ट ट्रान्सप्लांट केलेले आहेत, 10चे 10 सक्सेसफुल आहेत। मी स्वतः आत्तापर्यंत 72 हार्ट लंग ट्रान्सप्लांट केलेत आणि ते 2 भारतातली पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट केलेत आणि मला जवळजवळ 7000 हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि आम्ही जवळजवळ 150 किडनी ट्रान्सप्लांट पण केली आहेत। तर जगामध्ये एकमेव सर्जन आहे ज्याच्यामध्ये हार्ट लंग किडनी आणि युटरस ट्रान्सप्लांट केलं आहे असं। तर आमच्याकडे जे हार्ट लंग ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही राबवतो आहे, तर ह्याच्यामध्ये पेशंटला फायनान्शियल हेल्प होईल याची सुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली आहे। तर बरेच पेशंट्स असं विचार करतात की अरे खूप खर्चिक आहे, तर हे खरंच खर्चिक काम आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट, पण ह्याला मदत मिळू शकते। तर हे सुद्धा पेशंटनी आणि आमच्याकडे खूप डेडिकेटेड टीम आहे, एक्सपिरियन्स अॅनास्थेटिस्ट आहेत, डॉक्टर सौरभ आमच्या इथं शेजारीच आहेत, डॉक्टर सौरभ तिवारी कार्डियक अॅनास्थेटिस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स इंटेन्सिव्हिस्ट आहेत। तर आणि महाराष्ट्रात ही सोय उपलब्ध आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही। या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देशच तो आहे की ऑर्गन डोनेशन समाजामध्ये ती जी हे आहे ती पसरली पाहिजे, बाब पसरली पाहिजे आणि ऑर्गन वेस्ट जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरण्यापेक्षा ते जर डोनेट केलं तर आज आपल्यासमोर 4 उदाहरणं आहेत। बरेच पेशंट्स आले नाहीत काही कारणास्तव दूर डिस्टन्समुळे, पण 4 तुमच्यासमोर की ज्यांना आज जीवनदान मिळालंय।